महासती द्रौपदी भाग 2. पांडवांचा वनवास. इकडे कौरव मात्र संतापाने फणफणत होते. त्यांनी मोठ्या चातुर्याने पांडवांचे राज्य आपल्या पदरात पाडून घेतले होते, पण त्यांच्या पित्याने ते परत करून टाकले. आता पुन्हा ते कसे हस्तगत करावे हीच विवंचना त्यांना पडली होती. त्यांनी फिरून एकदा युधिष्ठिराला द्यूताच्या मोहात पाडले. अट अशी की त्या डावात जो हरेल त्याने 12 वर्षे वनवास भोगला पाहिजे व 1 वर्ष अज्ञातवासात काढले पाहिजे. या अज्ञातवासाच्या काळात त्यांना कोणी ओळखले तर पुन्हा 12 वर्षांचा वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. युधिष्ठिर पुन्हा हरला. पांडवांनी राजवस्त्रांचा त्याग करून वल्कले धारण केली आणि वनवास स्वीकारला. त्यांच्याबरोबर द्रौपदीही होती. राजमहालात वैभव भोगणाऱ्या द्रौपदीवर काट्याकुट्यांचा मार्ग चालणे आले. पांडवांचा वनवास सुरू झाला. श्रीकृष्ण अरण्यात जाऊन त्यांची भेट घेत असे. इतरही अनेक चांगले लोक पांडवांना येऊन भेटत. भगवान सूर्यनारायणाने युधिष्ठिराला एक थाळी दिली होती. तिचे वैशिष्ट्य असे की सर्वांचे भोजन होईपर्यंत ती कधीही रिकामी होत नसे. त्यामुळे पांडवांना उदरनिर्वाहाची चिंता कधी पडलीच नाही. द्रौपदी सर्वांच्या नंतर जेवायची, पण त्या थाळीचा एक नियम होता, तो असा की दिवसभरातून फक्त एकदाच तिचा वापर करावयाचा. अशा वनवासी जीवनातील कष्ट उपसूनही द्रौपदी सदोदित प्रसन्नचित्त आणि आनंदी असायची. दुर्योधनाने पांडवांचे राज्य हस्तगत करून त्यांना वनवासात धाडले, तरी पण त्यांच्या मनात रात्रंदिवस एकच विचार असावयाचा की पांडवांना जास्तीत जास्त त्रास कसा देता येईल. एकदा दुर्वास ऋषी कौरवांकडे गेले. दुर्योधनाने त्यांचे खूपच चांगले आगत स्वागत केले. दुर्वास प्रसन्न झाले. दुर्योधनाने त्यांना सांगितले की त्यांनी वनात जाऊन पांडवांचीही विचारपूस करावी. दुर्वासांनी ते मान्य केले. 100 ब्राह्मणांना बरोबर घेऊन दुर्वास मुनी पांडवांकडे गेले. युधिष्ठिराने नम्रपणे त्यांना वंदन केले. नंतर भोजनापूर्वी स्नानसंध्येसाठी ते सारेजण नदीवर गेले. इकडे द्रौपदी घाबरली, कारण दुर्वास येण्यापूर्वीच तिचे जेवण झाले होते. आता त्या थाळीचा पुन्हा उपयोग होण्यासारखा नव्हता आणि दुर्वास तर कमालीचे संतापी. त्यांचा क्रोध इतका अनावर की डोळे उघडताच ते समोरच्या सर्व वस्तू भस्म करून टाकीत. तेव्हा त्या बिकट प्रसंगी द्रौपदीला श्रीकृष्णाशिवाय कोणाचाही आसरा नव्हता. तिने मनोमन देवाचा धावा सुरू केला. अचानक भगवान श्रीकृष्ण समोर उभे ठाकले. ते म्हणाले, द्रौपदी, मी फार भुकेला आहे, मला खायला काय देतेस? द्रौपदीला आधी आनंद झाला की आपली प्रार्थना ऐकून देव धावत आला, पण तिची थाळी रिकामी होती. ती उद्गारली, भगवंता, आम्ही मृत्यूच्या मुखाशी उभे आहोत. तिने दुर्वासांच्या आगमनाची व आपल्यावर ओढवलेल्या धर्मसंकटाची कृष्णाला जाणीव दिली. त्यावर कृष्ण म्हणाला, तुझी थाळी तर घेऊन ये. द्रौपदीने ती थाळी श्रीकृष्णासमोर आणली. त्या थाळीत भाजीचा एक लहानसा तुकडा राहून गेला होता. कृष्णाने तो खाल्ला आणि तृप्तीची ढेकर दिली. इकडे दुर्वास आणि त्यांचे शिष्य यमुनेमध्ये स्नान करून परतत होते. एकाएकी त्या सर्वांना वाटू लागले की आपले यथेच्छ मिष्टान्न भोजन झालेले आहे. त्यांनी मोठ्या समाधानाने पांडवांना आशीर्वाद दिले. जयद्रथाचा नीचपणा. पण द्रौपदीचे कष्ट काही कमी होत नव्हते. जयद्रथ हा सिंधू देशाचा राजा होता आणि दुश्शलेबरोबर त्याचा विवाह झाला होता. दुश्शला ही धृतराष्ट्राची कन्या होती. द्रौपदीच्या स्वयंवराच्या वेळी जयद्रथही हजर होता. त्याच्या मनात विचार आला की वनवासात हाल भोगणाऱ्या द्रौपदीला आपल्या संपत्तीच्या बळावर वश करून घ्यावे. त्यामुळे द्रौपदी एकटी भेटेल याचाच तो विचार करीत होता. एकदा तो द्रौपदीसमोर गेला आणि तिच्या पुढ्यात त्याने रत्नांच्या राशी ओतल्या, पण द्रौपदीने त्या ठोकरून लावल्या. त्यानंतर जयद्रथाने बळजबरी करून द्रौपदीला आपल्या रथात बसवून पळवून नेले. भीम आणि अर्जुन यांना जेव्हा ते समजले तेव्हा त्यांचा संताप अनावर झाला. भीमानं एकाच फटकाऱ्यात जयद्रथाला लोळविले, पण जयद्रथाला मारू नये असे युधिष्ठिराने सांगितले.
तेव्हा एक लाथ मारून भीमाने जयद्रथाला सोडून दिले. पुन्हा संकटात. 12 वर्षांचा वनवासाचा काळ एव्हाना संपला होता. 1 वर्ष पांडवांना अज्ञातवासात काढावयाचे होते. 5 प्रसिद्ध राजकुमार आपल्या सौंदर्य संपन्न पत्नीसह सर्वांच्या नकळत कसे राहू शकणार होते? आणि कौरव तरी स्वस्थ बसले असते काय? द्रौपदीच्या दृष्टीने तर हा मोठा कसोटीचा काळ होता, कारण ती एक स्त्री होती. पांडवांनी खूप विचार केला आणि एक निर्णय घेतला. युधिष्ठिराने ब्राह्मण वेश परिधान करून स्वतःचे नाव कंकभट्ट ठेवले. नंतर ते सारेजण मत्स्य देशाच्या विराट राजाच्या महाली आले. तेथे भीमाने बल्लव हे नाव धारण करून स्वयंपाकाचे काम स्वीकारले. अर्जुनाने बृहन्नला हे नाव घेतले व राजकुमारीचा नृत्य शिक्षक म्हणून तो काम करू लागला. नकुलाने अश्वशाळेत व सहदेवाने गोशाळेत प्रवेश मिळविला. द्रौपदी विराट नगराची राणी सुदेशना हिच्याकडे गेली व तिची दासी म्हणून काम करण्यास तयार झाली. पण द्रौपदीचे अनुपम लावण्य पाहून सुदेशना आश्चर्यचकित झाली व तिने खोदून खोदून द्रौपदीची चौकशी केली. द्रौपदी म्हणाली, मी 5 गंधर्वांची पत्नी असून ते सर्व स्वर्गलोकीचे संगीतज्ञ आहेत. मी निरनिराळ्या प्रकारची केशरचना करण्यात प्रवीण आहे. वर्षभर मी आपली सेवा करून माझ्या पतींकडे निघून जाईन. सुदेशना राणीला खूप आनंद झाला व तिने आपली दासी म्हणून द्रौपदीला ठेवून घेतले. राजा द्रुपदाची कन्या सारे जग जिंकण्याची पात्रता असलेल्या पांडवांची पत्नी, एका राजसिंहासनावर विराजमान झालेली राणी कृष्ण भगिनी द्रौपदी आता सुदेशनेची दासी झाली होती. पण तेथेही तिला एक समाधान होते. तिचे 5ही पती त्याच राजमहालात वावरत होते. तथापि अचानक एक संकट पुढे उभे ठाकले. कीचक वध. राणी सुदेशनेला एक धाकटा भाऊ होता. त्याचे नाव कीचक. तो अतिशय शक्तिशाली होता. एकदा त्याची नजर द्रौपदीवर पडली आणि तिचे अतुल सौंदर्य पाहून तो घायाळ झाला. त्याने आपल्या बहिणीला विचारले, ही सुंदर स्त्री कोण आहे? आपल्या भावाच्या मनातील पापी विचार सुदेशनेच्या लक्षात आला. ती घाबरून गेली व म्हणाली, कीचका, ती एक दासी असली तरी पतिव्रता स्त्री आहे. 5 गंधर्वांची ती पत्नी आहे. पण सुदेशनेला पत्ता न लागू देता कीचकाने द्रौपदीची विनवणी केली. पुरे कर ही नोकरी, माझ्याबरोबर चल आणि माझी राणी हो. द्रौपदीने त्याला दटावून सांगितले, अरे पापी, विचार मनातही आणू नकोस, नाहीतर महापुरात उडी घेणाऱ्या दुर्बळ बालकाप्रमाणे तुझी अवस्था होऊन जाईल. तरीसुद्धा कीचक तिची पाठ सोडीच ना. कीचकापासून आपले रक्षण व्हावे अशी मागणी करण्यासाठी द्रौपदी राजा विराटाच्या सभेत गेली. तेथे कंकभट्टाच्या वेशातील युधिष्ठिर आणि बल्लवाच्या वेशातील भीमही होता. कीचकाने संतापाच्या भरात द्रौपदीला ढकलून दिले आणि तो तेथून निघून गेला. त्याच्या डोळ्यातून त्यावेळी जणू क्रोधाग्नी बाहेर पडत होता. आता मात्र द्रौपदीची अवस्था डिवचलेल्या नागिनीसारखी झाली. ती भर सभेतच गरजली. जेव्हा कीचक मला ढकलत होता तेव्हा आपण सारे सभाजन शांत चित्ताने ते बघत राहिलात. राज्यशासन असे असते काय? इकडे बल्लवाच्या वेशातील भीम क्रोधाने नखशिखांत पेटून उठला. एखादा वृक्ष जमिनीपासून उखडून काढून त्यानेच कीचकाचा चेंदामेंदा करावा असे त्याच्या मनात आले व भीम एकटक त्या झाडाकडे पाहू लागला. पण युधिष्ठिराने त्याला शांत केले. त्याने भीमाला म्हटले, जरा थांब, अजून योग्य वेळ यायची आहे. त्याने द्रौपदीचीही समजूत घालून तिला परत पाठविले. पण द्रौपदीला आता मात्र आपला संताप आवरणे कठीण गेले. तिने खूप रडून घेतले आणि मध्यरात्रीच्या सुमारास गुपचूप ती भीमाकडे गेली. भीमाला ती म्हणाली, कीचक मला त्रास देत होता तेव्हा आपण डोळे बंद करून जप करीत होता की काय? भीम उत्तरला, काय करू? मी तर कीचकाला तेथेच नाहीसा केला असता. पण युधिष्ठिर दादा मध्ये आला. तू थोडे दिवस थांब. त्यावर संताप अनावर होऊन द्रौपदी उद्गारली, तुमच्याबद्दल विश्वास बाळगून मी आले होते. माझे 5 पती राजपुत्र असूनही माझे रक्षण करू शकत नाहीत काय? न्याय आणि नीतीच्या बंधनात युधिष्ठिर गुरफटला आहे. अर्जुन नृत्य शिकविण्यात मग्न आहे. नकुल आणि सहदेव पुरेसे सामर्थ्यवान नाहीत. आणि तुम्ही रोज स्वयंपाक करून जणू तुमचे हात दुबळे बनले आहेत. तुम्ही तरी काय कराल?
तुम्हाला दोष देता येत नाही. आजवर मी काही एखाद दुसरा अपमान सहन केलेला नाही. मी तुम्हा सर्वांना कष्टच देत आले आहे आणि केवळ माझ्यामुळेच ही संकट परंपरा कोसळते आहे. त्यापेक्षा मला मरू तरी द्या. द्रौपदीची ही अवस्था पाहून भीमाच्या हृदयात कालवा कालव झाली. तो निर्धारपूर्वक म्हणाला, कीचक नृत्यशाळेत येईल असे तू कर, म्हणजे मी त्याचा निकाल लावतो. दुसऱ्या दिवशी नित्यकर्माप्रमाणे कीचक द्रौपदीकडे गेला आणि तिची छेड काढू लागला. पण काय आश्चर्य, त्याला वाटले द्रौपदी आपल्याला वश झाली. कारण द्रौपदी त्याला म्हणाली, आज रात्री नृत्यशाळेत ये. कीचकाच्या आनंदाला पारावार उरला नाही. रात्री तो नृत्यशाळेत गेला आणि एकदम भीमाने त्यावर झेप घेतली. कीचकही काही सामान्य वीर नव्हता. त्या दोघांमध्ये भीषण द्वंद्वयुद्ध झाले आणि अखेरीस भीमाने कीचकाचा वध केला. दुसऱ्या दिवशी साऱ्या विराट नगरीत एकच खळबळ माजली. अफवांना एकच ऊत आला. राणी सुदेशना शोक करू लागली. कीचकाचे भाऊ संतापाने अस्वस्थ झाले. भीम चुपचाप स्मशानात गेला आणि त्याने तेथील काही झाडे तोडून सर्व दुष्टांचा संहार केला. सुदेशनेने द्रौपदीला बोलावून सांगितले की आजवर खूप हानी झाली आहे. कृपा कर आणि तू येथून निघून जा. द्रौपदी म्हणाली, आता फार थोडे दिवस आहेत, मग माझे पती येतील आणि मला घेऊन जातील. अशा प्रकारे अज्ञातवासातले ते वर्ष संपले. पांडव आपल्या नित्याच्या वेशात तेथे प्रगट झाले. विराट राजाला फार आनंद झाला. त्याने आपली कन्या उत्तरा हिचा विवाह अर्जुन आणि सुभद्रा यांचा मुलगा अभिमन्यू यांच्याबरोबर करून दिला. द्रौपदीचा युद्धासाठी आग्रह. आता नियमानुसार कौरवांनी पांडवांना त्यांचे अर्धे राज्य परत करावयास हवे होते. पांडवांच्या वतीने कृष्ण दुर्योधनाकडे शिष्टाईसाठी जाऊ लागला. युधिष्ठिर वारंवार कृष्णाला सांगत होता की कृपा कर आणि युद्ध टळेल असे बघ. आम्हाला अर्धे राज्य मिळाले नाही तरी चालेल. 5 गावेही आम्हाला पुरतील. मात्र युद्ध कोणत्याही परिस्थितीत व्हायला नको. भीम, अर्जुन, नकुल, सहदेव हे युधिष्ठिरापुढे काही बोलत नव्हते. द्रौपदी व्याकुळ झाली होती. पांडवांबरोबर लग्न झाल्यापासून जे दुःखाचे आणि अपमानाचे प्रसंग तिच्यावर ओढवले होते, त्यांच्या नुसत्या आठवणींनीही तिच्या दुःखात भर पडत होती. तिने श्रीकृष्णाला विचारले, हे भगवंता, माझ्यासारखे दुःख कोणत्या तरी स्त्रीने भोगले असेल का? पांडवांसमक्षच ना दुःशासनाने माझ्या अंगावरील वस्त्राला हात घातला होता, त्या दुष्टांनी मला दासी बनविले नव्हते काय? तुझ्या मनात जर माझ्याबद्दल ममत्व असेल तर कौरवांविरुद्ध तू चिडून उठले पाहिजेस. माझे जे केस धरून दुःशासनाने मला फरफटत नेले, त्या केसांचा विसर पडू देऊ नकोस. आणि पांडवांना कौरवांबरोबर युद्ध करावयाचेच नसेल तर माझे वृद्ध वडील, माझे भाऊ, तसेच माझे पुत्र उपपांडव आणि अभिमन्यू हे युद्ध छेडतील. कारण 13 वर्ष अंतःकरणात जळती आग ठेवून मी वावरले, ती याच दिवसाची वाट पाहत. दुःशासनाचे तुटलेले हात धुळीत पडलेले पाहिल्याशिवाय माझे हृदय शांत कसे होणार? भगवंता, पुरे कर आता शांततेच्या आणि तडजोडीच्या गोष्टी. आता युद्धाशिवाय दुसरा निर्णय होऊ देऊ नकोस. द्रौपदी मोठ्या त्वेषाने बोलत होती. असा भास होत होता की तिच्या तेजस्वी डोळ्यातून अग्निज्वाळा बाहेर पडित आहेत. श्रीकृष्णाने तिला शांत केले व आश्वासन दिले की ज्यांनी ज्यांनी तुझा अपमान केला त्यांच्या स्त्रिया शोक करताना तुला दिसतील. आता कौरवांना त्यांच्या पापाचे प्रायश्चित्त देण्याची वेळ आली आहे. श्रीकृष्ण कौरवांच्या सभेत बोलणी करण्यासाठी गेला, पण ती बोलणी असफल ठरली. प्रतिज्ञेची पूर्तता. नंतर कुरुक्षेत्रावर कौरव आणि पांडव यांच्यात भीषण युद्ध झाले. हे युद्ध 18 दिवस चालले. पितामह भीष्म शरपंजरी पडले. अर्जुनाच्या हातून कर्ण मारला गेला. नकुल आणि सहदेव यांनी शकुनीला त्याच्या पुत्रांसह यमसदनाला पाठविले. संतप्त भीमाने तर दुःशासनाला त्याच्या रथातून खाली खेचले. आपल्या दिग्विजयी गदेने त्याला ठार केले आणि त्याचे हृदय फोडून द्रौपदीच्या अपमानाचा सूड उगवून घेतला. ज्या दुर्योधनाने भर सभेत द्रौपदीला आपली मांडी दाखविली होती, त्या दुर्योधनाची मांडीही भीमाने फोडून टाकली. दुःखच दुःख. दुर्योधनाला त्याच अवस्थेत सोडून पांडव आपल्या डेऱ्यात परत आले. त्यांना वाटले कौरव आता संपले आहेत आणि विजय आपल्याच हातात आहे.
पण द्रौपदीचे दुःख अजून संपावयाचे होते. द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामा दुर्योधनाजवळ गेला व त्याचे सांत्वन करू लागला. त्याने पांडवांना मारण्याची प्रतिज्ञा केली व रात्रीच्या वेळी तो पांडवांच्या डेऱ्यात शिरला. पराक्रमी पांडवांना हात लावण्याची तर त्याची प्राज्ञा नव्हती. अखेरीस त्याने द्रौपदीचे पुत्र उपपांडव यांचे शिरच्छेदन केले. दिवस उजाडल्यावर द्रौपदीने जेव्हा ते करुण भीषण दृश्य पाहिले तेव्हा तिच्या दुःखाला पारावार राहिला नाही. अश्रू ढाळता ढाळता मूर्छित होऊन ती धरणीवर कोसळली. वर्षानुवर्षे ती मानसिक आणि शारीरिक यातना सहन करीतच होती, पण आता सुखाचा क्षण निकट येते वेळीच तिचे सारे पुत्र मारले गेल्याचे ती बघत होती. स्वर्गारोहण. भारतीय युद्ध संपले. आता युधिष्ठिर राजा होणार होता, पण तो विरक्त होऊ लागला. माझ्या हातून माझेच लोक मारले गेले. मी पापी आहे. आता मी राज्यपद भोगू इच्छित नाही, असे तो म्हणू लागला. त्याच्या सर्व भावांनी त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण तो व्यर्थ ठरला. युधिष्ठिराचे मन वळविताना द्रौपदी म्हणाली, हे युद्ध न्यायासाठी झालेले आहे. कौरवांनी आपल्या हातांनी स्वतःचा नाश ओढवून घेतला. आता ते जिवंत आहेत. त्यांचे रक्षण करून न्यायाने राज्य चालविणे हेच आपले कर्तव्य आहे. मग युधिष्ठिर सिंहासनारूढ झाला आणि जनहितासाठी त्याने राज्य केले. त्याने धृतराष्ट्र आणि गांधारी यांचाही सांभाळ केला. काही काळानंतर श्रीकृष्णाने आपला अवतार संपविला. पुढे धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंती यांचेही मृत्यू घडले. श्रीकृष्ण तर पांडवांचा बहिष्ठर प्राणच होता. त्याच्या वियोगाने पांडवांना अपार दुःख झाले. त्यांनी आपल्या नातवाच्या हाती राज्य सोपविले. स्वर्गारोहणासाठी सारे पांडव निघाले, पण ते मेरू पर्वताजवळ येताच तोच द्रौपदीचे प्राणोत्क्रमण झाले. असे सौंदर्य, असे दुःख. द्रौपदीने स्वतः एकदा कृष्णाला म्हटले होते, मी द्रुपद राजाची कन्या, दृष्टद्युम्नाची बहीण, पांडवांची राणी, महापराक्रमी उपपांडवांची आई आणि तुझी भक्त आहे. असे असतानाही आयुष्यभर मला इतका अपमान का सहन करावे लागले. खरोखरी हे वर्णन म्हणजे द्रौपदीच्या दुःखमय जीवनाचे सार आहे. जिच्या सौंदर्याची आणि थोरपणाची तुलनाच होऊ शकत नाही, तिच्याच नशिबी वारंवार दुःख, अपमान यांचा भोग का यावा. नेहमी असे मानले जाते की स्त्री ही दुबळी आणि असहाय्य असते, पण पांडवांनी जिला द्यूतात पणाला लावून आपले राज्यही गमावले, त्याच द्रौपदीने ते राज्य परत मिळवून दिले. जेव्हा युधिष्ठिराने द्यूतात द्रौपदी गमावली तेव्हा तिने मोठ्या साहसाने पृच्छा केली होती की युधिष्ठिराने अगोदर कोणाला पणास लावले, स्वतःला की मला? आणि जर आधी ते पराभूत झाले असतील तर नंतर मला पणाला लावण्याचा त्यांना काय अधिकार? द्रौपदीच्या या प्रश्नाचे उत्तर कोणीच देऊ शकलेला नाही. द्रौपदी म्हणजे सामर्थ्य आणि निश्चय यांचे प्रतीक होती. तिने एकदा राज्यसभेत दटावून म्हटले होते, जेथे भीष्म आणि द्रोणही मुकाटपणे बसून राहतात, ती कसली आली आहे राज्यसभा? तिथे शपथ घेतली होती की ज्या दुःशासनाने माझे केस ओढून मला फरफटत राज्यसभेत आणले होते, तो दुःशासन मेल्याशिवाय मी केसांची वेणी घालणार नाही. दुर्योधन आणि त्याच्या भावांनाही तिने शाप दिला. कीचकाने जेव्हा तिला सतावून सोडले तेव्हा युधिष्ठिराने तिला शांत करण्याचा प्रयत्न करून पाहिला, पण द्रौपदीने भीमाचा क्रोधाग्नी असा प्रज्वलित केला की त्यात कीचक जळून खाक झाला. 12 वर्षांचा वनवास आणि 1 वर्षांचा अज्ञातवास भोगल्यानंतर युधिष्ठिर म्हणाला होता, हजारोंची हत्या घडविणारे युद्ध व्हावयाला नको. म्हणूनच दुर्योधन केवळ 5 गावे आम्हाला देण्यास तयार असेल तर त्यातही मी संतुष्ट राहीन. ते ऐकल्यावर क्रोध अनावर होऊन द्रौपदी म्हणाली होती, तुम्हाला कौरवांशी लढावयाचे नसेल तर नका लढू. मी माझ्या वडिलांना, भावाला आणि पुत्रांना या युद्धासाठी तयार करीन. अशा या मनस्विनीने वेणी घातली, तीही दुःशासन रक्ताच्या थारोळ्यात आचके देत असताना. तथापि या तेजस्विनीच्या मनात दया आणि प्रेमही अपरंपार होते. धृतराष्ट्र आणि गांधारी यांच्या पुत्रांनी तिला अपमानित केले व वनवासाला पाठविले. जेव्हा दुःशासन तिचे वस्त्रहरण करीत होता तेव्हा धृतराष्ट्र आणि गांधारी काही तिच्या मदतीला आले नाहीत. जणू पुत्रप्रेमानेच त्यांना आंधळेपणा आला होता. पण भारतीय युद्धानंतर द्रौपदीने कुंतीप्रमाणेच गांधारीचाही प्रेमाने आणि आदराने सांभाळ केला. अविस्मरणीय स्त्री. उषेच्या आईने गोष्ट पूर्ण केली. उषा भावना हरपल्याप्रमाणे स्वस्थ बसून होती.
द्रौपदीच्या कथेचा ठसा तिच्या मनात खोलवर उमटला होता. आई म्हणाली, उषा, पैसा आणि प्रतिष्ठा यामुळे कोणी श्रेष्ठ ठरू शकत नाही. संकटे आणि त्रास यापासून या जगात कोणाचीही सुटका होऊ शकत नाही. द्रौपदी 5 पांडवांची राणी होती, कृष्णाची बहीण आणि अर्जुनाची पत्नी होती, तरी पण तिला केवढे दुःख पचवावे लागले. जीवनातल्या अशा अनुभवांनीच प्रत्येकजण शहाणा होत असतो आणि सामर्थ्य संपन्न बनत असतो. म्हणूनच सज्जनांना दुःख न होऊ देण्याचा आणि दुर्जनांसमोर न नमण्याचा निश्चय आपणास करावयास पाहिजे. वास्तविक द्रौपदी एक स्त्री होती, परंतु दृढनिश्चय, आत्मविश्वास आणि श्रीकृष्णावरील उत्कट भक्ती यामुळे ती अजरामर ठरली. 13 वर्षांचे कष्ट आणि दुःखपूर्ण जीवन घालवूनही तिचा निर्धार कायम राहिला. भीम आणि अर्जुन यांच्यापेक्षा सामर्थ्य, उत्साह, शौर्य आणि सद्गुण या गुणातही द्रौपदी मुळीच उणी नव्हती. खरे की नाही? उषा म्हणाली, आई, या कथेमुळे द्रौपदीचे खरे दुःख आणि मोठेपणा मला आज कळला. तिच्या असाधारण व्यक्तिमत्वामुळे कुणीही थक्क होईल. ही कथा निरंतर माझ्या स्मरणात राहील. धन्यवाद.